लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली. थांबा लाडक्या बहिणींनो, अक्षय तृतीयेचा सण आज खरोखरच गोड होणार आहे. कारण 3000 रुपये आज खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. डीबीटीचे बटन दाबले गेले आहे. आत्ताच तुमचा बँक बॅलन्स तपासा. लाडक्या बहिणींचा अक्षय तृतीयेचा सण आज खऱ्या अर्थाने गोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने कालच 11,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक सणाच्या तोंडावर सरकार लाडक्या बहिणींना बोनस म्हणजेच हप्ता वितरित करत असते. त्याप्रमाणे समोर अक्षय तृतीया येत असल्याने सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे ऐकताना किती बहिणींचे मन हलके झाले असेल, कारण महिनोन-महिने येणार म्हणत प्रतीक्षा केली होती आणि आज तो दिवस आला. आज शुक्रवार 17 एप्रिल ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मागच्या महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे त्या सर्व लाभार्थी महिलांची यादी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणासाठी बँकांना देण्यात आली आहे. आज जवळपास 14 जिल्ह्यांतील गोरगरीब लाडक्या बहिणींना निधी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असल्याचे दिसत आहे. नागपूरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या लाडक्या भावांनी डीबीटीचे बटन दाबले असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या आधीच सणाची भेट मिळणार, आनंदाची बातमी आली. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता अधिक 25,000 रुपयेपर्यंत अनुदान आणि 24 लाख महिलांना एक साडी मिळणार आहे. राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या आधीच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. अदितीताई, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे सर्वांनी अधिकृतपणे सांगितलं आहे. अक्षय तृतीया हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीया सणाचा औचित्य साधून महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता, त्याबरोबर 10 ते 25,000 रुपये एक वेगळं अनुदान आणि 24 लाख महिलांना एक साडी मिळणार आहे. येणाऱ्या 4-5 दिवसात हप्ता वाटप सर्व बहिणींना होऊन जाणार. अधिकीताईंनी वेळापत्रक जाहीर केलं. एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींच्या 2 वेगळ्या याद्या तयार झाल्या आहेत, ज्यामध्ये एक यादी 25,000 रुपये अनुदानाची तर दुसरी यादी साडी वाटपाची आहे. आता तुम्हाला 25,000 रुपये अनुदान आणि साडीच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे, एका मिनिटात लगेच पहा. दररोज 6 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे. सगळे नियम रद्द झाले आहेत. फक्त 4 नियम बाकी आहेत. ज्या बहिणी हे नियम पाळणार नाहीत त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. सर्व नियम रद्द केले. मुख्यमंत्री देवाभाऊंनी केली घोषणा. राज्य शासनाकडून एप्रिलच्या हप्त्यासोबत साडी वाटपाचं वेळापत्रक जाहीर. तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे, एका मिनिटात लगेच पहा. देवाभाऊंनी जिल्ह्यांची नावे सांगितली. लाडक्या बहिणींना अक्षय तृतीया आधीच सणाची भेट मिळणार. एप्रिलचा हप्ता 25,000 पर्यंत अनुदान आणि 24 लाख महिलांना एक साडी मिळणार. आता ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आलेली आहे. आता 4 चाकी वाहनावाल्या बहिणींचा देखील विचार होणार आहे. सर्वांना हप्ता मिळणार. अक्षय तृतीयेच्या आधीच बहिणींना मिळणार 2 मोठे गिफ्ट्स. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील बहिणींसाठी गिफ्ट जाहीर केलं. लाडक्या बहिणींसाठी आज 4 महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत. एप्रिलचा हप्ता लगेच सुरू झालाय, सोबत अनुदान आणि साडी मिळणार. सर्वात आधी आपण पाहणार आहोत मार्च एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही. कोणते 4 नवे नियम असणार आहेत, कोणते 4 नियम एप्रिलच्या हप्त्यासाठी ठेवलेले आहेत. 4 नियम पाळल्याशिवाय हप्ता मिळणार नाही. लगेच आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणींना 25,000 रुपयांपर्यंत अनुदान आणि साडी मिळणार आहे, त्या यादीत कसा नंबर लावायचा. आणि शेवटी आपण एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक पाहणार आहोत. हे वेळापत्रक कसं असणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार. बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अक्षय तृतीया सणाच्या आधीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. वेळापत्रक तयार झाले. आता सगळे नियम बाद, फक्त 4 नियम बाकी. आता कोणत्या 4 नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत, कोणते नियम हे रद्द केलेले आहेत, कोणत्या बहिणींना साडी, कोणत्या बहिणींना 25,000 रुपये गिफ्ट मिळणार आहे, बहिणीला 10,000 ते 25,000 वेगळं गिफ्ट मिळणार आहे, याविषयी अजितदादांनी घोषणा केली. आता सर्वात आधी आपण पाहतोय की कोणत्या बहिणीला एप्रिलचा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणीला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. कोणते 4 नवे नियम असणार. त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. आज, उद्या, परवा आणि त्यानंतर म्हणजे असे 4-5 दिवस टप्प्याटप्प्याने जिल्हे विभाग वाईज केलेला आहे. 6 विभाग आहेत, 36 जिल्हे असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 6 ते 7 जिल्हे म्हणजे साधारणपणे असं एक वेळापत्रक आहे. वेळापत्रक पुढे सांगणार आहे. वेळापत्रकातल्या यादीनुसार तुमची यादी पाहून घ्या. तुमचा जिल्हा केव्हा आहे त्यामुळे लक्षपूर्वक यादी पाहायची आहे.
आता पहा, 10 ते 25 हजार रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार आहे? हे अनुदान मिळवण्यासाठी काय करायचंय ही माहिती पुढे सांगतो, पण सगळ्यात आधी 4 नियम कोणते असणार आहे? आता 4 नियम लक्षपूर्वक ऐका. आता जे 4 नियम होते, पूर्वी नियम सांगण्यात आले होते. नियम कशा पद्धतीचे होते की लाडकी बहीण ही 21 ते 65च्या आतमध्ये असावी. हा नियम आता पूर्वीपासून तुम्हाला माहीत आहे. दुसरा नियम, लाडक्या बहिणीचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, कुणी सरकारी नोकरदार नसावा आणि आयकर विभाग जे आहे म्हणजे आयकर विभागानुसार तपासणी केल्यानंतर कुणी आयकरदाता तुमच्या घरामध्ये नसावा. हे 2-4 नियमच आता ठेवण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 2 महिने झाले सांगण्यात येत होते, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, पण आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR काढण्यात आला आहे. ज्यावेळी GR काढला जातो त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतात. हे आत्तापर्यंतच्या अनुभवाने सिद्ध झाले आहे. येणाऱ्या रविवारी म्हणजे पुढील 2 दिवसांनी अक्षय तृतीयाचा सण आहे. सरकार म्हणते आम्ही दिवाळीला पैसे पाठवतो, रक्षाबंधनाला पाठवतो. तशा प्रकारे अक्षय तृतीया हा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा सण असल्याने त्याच्या तोंडावर आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. काल जवळपास 12 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये मिळाले, पण ज्यांना काल पैसे मिळाले नाहीत त्यांना आज हमखास मिळणार आहेत. आता शुक्रवार 17 एप्रिल आणि शनिवार 18 एप्रिल असे 2 दिवस मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता सोडण्यासाठी GR काढण्यात आला होता. काल निम्म्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या. त्यांना आज गुरुवारी कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत. आज कोणाला पैसे मिळणार? सर्वात पहिल्यांदा त्या बहिणींना पैशांचे वितरण होणार आहे ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आणि मागच्या महिन्यात फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता घेतला आहे. तुम्ही या अशा बहीण असाल तर बिनधास्त राहा. तुमच्या बँक खात्यावर आता 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ DBTद्वारे थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 14 जिल्ह्यांतील जवळपास 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये मिळायला आजपासून सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून हप्ता का नाही आला याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. बाहेरच्या देशात युद्धजन्य परिस्थिती होती, काही महिलांची KYC बाकी राहिली होती आणि बँकांचा सर्व्हर डाऊन होता. या सर्व अडचणी आता दूर झाल्या असून आजपासून वाटपाला मुहूर्त लागला आहे. तुम्ही जर वय वर्ष 25 ते 65च्या वयोगटातील असाल तर त्या सर्व महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील, खेड्यागावातील महिलांना सर्वात जास्त प्राधान्य आज देण्यात येत आहे. ज्या बहिणी दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, धुणी भांडी करतात, त्यांच्यासाठी हे 3000 रुपये म्हणजे खरोखरच एक मोठा आधार आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या 3 महत्त्वाच्या सूचना ऐका. या पाळल्या तर पैसे वेळेत येतील. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक बहिणींनी व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनोळख्या लिंक्स उघडल्याने त्यांचे बँक खाते वळवले गेले, त्यांचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले. हे ऐकताना काळजाचा ठोका चुकतो. म्हणूनच साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, पहिली सूचना, अनोळखी नंबरवरून आलेला कोणताही फोन उचलू नका. अनेक बहिणींना लिहिता वाचता येत नाही, त्याचा गैरफायदा चोर लोक घेतात आणि बँक खाते वळवतात. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक माहिती कोणाला देऊ नका. दुसरी सूचना, आधार कार्ड अपडेट केले आहे का? फोटो, नाव, पत्ता हे सगळे बरोबर आहे का हे एकदा तपासा. चुकीची माहिती असेल तर पैसे अडकतात. तिसरी सूचना, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या बहिणींनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेत अपडेट केले आहे का हे तपासा. हे केल्याशिवाय पैशांचे वितरण होणार नाही. आता पात्रता कोणाला पैसे मिळणार नाहीत? ज्या बहिणींनी 2026चा उत्पन्नाचा दाखला दिला नाही त्यांना अडचण येईल. आर्थिक वर्ष 2026 सुरू झाल्याने सरकारने 2026चा नवीन उत्पन्नाचा दाखला मागितला आहे. आता KYC केल्यामुळे पती आणि पत्नी दोघांचे उत्पन्न एकत्र तपासले जाते. जर दोघांचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर पैसे मिळणार नाहीत. हे वेळीच तपासा. आज वाटप 3 टप्प्यात होणार आहे. टायमिंग लक्षात ठेवा. सकाळी 10 वाजता पैसे मिळालेल्या बहिणींना पहिल्या टप्प्यात, दुपारी 2 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात आणि ज्यांनी अर्ज उशिरा भरला त्यांना रात्री 11 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. प्रत्येक 1 तासाला 1 ते 2 जिल्ह्यांत पैशांचे वितरण होईल. DBTच्या नियमानुसार एकाच वेळी सर्वांना शक्य नसते. आता सांगतो 14 जिल्ह्यांची यादी. तुमचा जिल्हा लक्षपूर्वक शोधा. कोकणातील जिल्हे: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यातील बहिणींना मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 असे एकत्रित 3000 रुपये DBTद्वारे जमा होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे: कोल्हापूर, सातारा, पुणे. हे मोठे जिल्हे असून येथील लाभार्थी महिलांना DBTद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्हे:
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया येथील गोरगरीब महिलांना लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. मराठवाड्यातील जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा. मराठवाड्यातील कष्टाळू बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. उर्वरित जिल्हे: नाशिक आणि इतर जिल्हेही डीबीटी अंतर्गत लवकरच पैशांचे वितरण होण्याची शक्यता आहे. शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्य. जर तुमच्या घरात शेतकरी असेल म्हणजे शेतकरी कुटुंबातील महिला असाल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पैशांचे वितरण होणार आहे, कारण गोरगरीब आणि गरजू महिला या योजनेच्या खऱ्या लाभार्थी आहेत आणि सरकार त्यांना विसरलेले नाही. लाडक्या बहिणींनो, उन्हाळा असल्याने बाहेर जाणे कठीण आहे, पण मोबाईलवरूनच बँक बॅलन्स तपासा. गुगल पे किंवा फोन पेवर तपासले तर मेसेजची वाट पाहायला नको. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आजही पाळला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 3000 रुपये खात्यात येणार. ही माहिती तुमच्या शेजारणीला, आईला, मावशीला, भाऊजाईंना व्हॉट्सॲपवर शेअर करा, कारण एका बहिणीने वेळेत दिलेली माहिती दुसऱ्या बहिणीचे पैसे वाचवते. पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.